नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. जीवनाच्या या संघर्षमय काळामध्ये जेव्हा आपल्याला कोणीच मदत करत नसतं तेव्हा भगवंत आपल्याला मदत करत असतात. म्हणून भगवंताला प्रथम प्रणाम करून आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. ज्यांचा भगवंतावर, भगवंताच्या शक्तीवर, चमत्कारावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ज्यावेळेस कोणीच आपल्या मदतीसाठी येत नाही तेव्हा भगवंत आपल्या मदतीसाठी येत असतात. म्हणून स्वतःला एकटं समजू नका. जेव्हा तुम्ही एकटे पडाल तेव्हा स्वामी तुमची सावली बनून तुमच्या सोबत असतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. यशस्वी होण्यासाठी, जीवनामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची गरज आहे. प्रयत्नांसोबतच तुम्हाला भक्तीची आणि स्वामींच्या शक्तीची देखील गरज आहे. जेव्हा माणूस प्रचंड दुःखामध्ये असतो तेव्हा त्याला त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी स्वामी चमत्कार करत असतात. तुम्हाला वाटत असेल की आजपर्यंत माझ्या जीवनात चमत्कार झाला नाही. तुम्ही जन्माला आले हा पहिला चमत्कार झाला. त्यानंतर तुम्हाला तुमचे आईवडील मिळाले हा दुसरा चमत्कार झाला. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये जे काही घटना झाल्या, काही गोष्टी झाल्या, आनंदाच्या या काही गोष्टी झाल्या त्या सर्व भगवंतामुळेच झाल्या आणि हा भगवंताचा चमत्कार आहे. म्हणून भगवंताला नाकारू नका आणि त्यांच्या चमत्कारालाही नाकारू नका. जीवनामध्ये सर्वात मोठं कोणी असेल तर ते आपले भगवंत आहेत. त्यांची लीला अपरंपार आहे. त्यांच्यामुळे आपण आज या धरतीवरती श्वास घेत आहोत. जर त्यांची लीला अपरंपार नसती तर जीवनामध्ये आपल्याला कधीच कोणीच काहीही मिळवून दिलं नसतं. परंतु भगवंताची लीला अपरंपार होती म्हणून आजपर्यंत आपण जे काही बनलो, जे काही केलं ते सर्व भगवंताच्या कृपेमुळेच केलं. म्हणून भगवंताला पुन्हा एकदा प्रणाम करा आणि भगवंताच्या शक्तीवरती अविश्वास दाखवू नका. जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी होतं तोपर्यंत आपल्याला सोबत होती. परंतु जेव्हा सर्वजण आपल्याला सोडून गेले तेव्हा एकमेव आपल्याकडे पर्याय उरला ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज. ज्यांनी स्वामी समर्थ महाराजांचे पाय धरले त्यांना पुन्हा परत कधीच कोणाचे पाय धरण्याची वेळ आली नाही. जेव्हा स्वामी समर्थ महाराज कृपा करतात तेव्हा सर्वांचे डोळे दिपतात. त्यांची शक्ती, त्यांची भक्ती आपल्याला कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही. जेव्हा महाभारतातील युद्ध सुरू होतं तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला एक विचारलं, हे अर्जुना, जर मी तुझ्यासोबत नसतो तर काय झालं असतं? तर अर्जुनाला माहीत होतं की जर आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक नसता, आपल्याला सांगणारा, समजवणारा नसता तर हे युद्ध कधीच आपण जिंकू शकलो नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतात की हे भगवंता, तुम्ही होतात म्हणून मी आज इथपर्यंत आलो. तुम्ही होतात म्हणून हे सर्व माझ्या बाजूने झालं. तुम्ही नसतात तर मी इथे टिकू शकलो नसतो. म्हणून अर्जुनाच्या माथ्यावरती श्रीकृष्णांचा हात होता म्हणून अर्जुन ते युद्ध जिंकू शकले, त्यामध्ये विजय मिळवू शकले. जर श्रीकृष्ण तेथे नसते तर महाभारतामध्ये पांडवांची हार झाली असती. म्हणून जेव्हा भगवंत सत्याच्या बाजूने उभे असतात तेव्हा सत्याची हार कधीच होत नाही. म्हणून लक्षात ठेवा, भगवंत आज आपल्या बाजूने उभे आहेत, आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, आपल्याला योग्य मार्ग दाखवत आहेत. म्हणून भगवंताच्या या मार्गावरती चालून आपल्याला विजय मिळवायचा आहे. जसं महाभारतामध्ये पांडवांनी विजय मिळवला तसं या खडतर जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये आपल्याला देखील विजय मिळवायचा आहे. आयुष्य एक संघर्ष आहे. हा संघर्ष आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संपणार नाही. म्हणून असं समजू नका की आपला संघर्ष संपेल. संघर्ष नेहमी सुरू असेल. परंतु हे जीवन आपण आनंदी जगतो की दुःखी जगतो हे महत्त्वाचं आहे. जर तुमचा जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद मिळवत असाल तर तुम्हाला संघर्ष करायलाही सोपं जाईल. परंतु प्रत्येक दिवस तुमचा दुःखामध्ये जात असेल, प्रत्येक दिवशी तुम्हाला दुःखच सहन करावं लागत असेल तर तो संघर्ष तुमच्या आणखी
तुम्हाला आणखी दुःखी बनवत असतो आणि संघर्ष करण्यासाठी तुमच्याकडे शक्ती नसते. म्हणून जीवनात आनंद महत्त्वाचा आहे. पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे असणे गरजेची आहे. जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जीने, पॉझिटिव्ह थॉट्सने आपण विचार करतो ना, तेव्हा कुठेतरी आपल्याला योग्य मार्ग दिसतो. परंतु ज्यावेळेस आपण नकारात्मकतेने, निगेटिव्ह थॉट्सने आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला नेहमी चुकीचे मार्ग दिसत असतात. योग्य मार्ग आपल्याला सुचत नाही. डोकं बंद पडत असतं. डोक्यामध्ये नेहमी दुसरेच विचार सुरू असतात. म्हणून ही सर्व आपली मानसिकता आहे. जीवनामध्ये कितीही त्रस्त झालात, किती अडीअडचणी आली, संकटे आली, तरी एक लक्षात मात्र नक्की ठेवा की जेथे स्वामींची लीला होते तेथे सर्व काही बदलून जाते. म्हणून असा विचार करू नका की मी जीवनामध्ये खूप दुःखी आहे, माझ्या जीवनामध्ये आता काहीच होऊ शकत नाही, माझं जीवन आता संपलं आहे, या जीवनाला काहीच अर्थ उरला नाही. असे निगेटिव्ह विचार लगेच बंद करा आणि जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा. जरी आजचा दिवस माझा वाईट गेला तरी उद्याचा दिवस चांगला येईल, मला स्वामींवर विश्वास आहे, असे विचार करा. जेव्हा तुम्ही असे विचार कराल तेव्हा तुम्ही जीवनामध्ये टिकून राहाल. आपण 1 आणि 100पर्यंत विचार करूया. जेव्हा आपल्याला 1 पासून 100पर्यंत जायचं आहे, 1 म्हणजे आपल्या जीवनामध्ये फक्त सुरुवात आहे आणि 100 म्हणजे जीवनात यशस्वी होणं आहे. जेव्हा आपण 1 पासून 2, 3, 20, 25, 30, 40पर्यंत जातो आणि तेथे आपल्याला खूप अडीअडचणी येतात. आपल्याला 100पर्यंत जायचं आहे, परंतु आपण 40वरच अडकलो आहे. 40वर जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा तुम्ही 40वरच थांबून राहा. 38, 35, 30कडे मागे येऊ नका. तुम्हाला तेथे स्थिर राहायचं आहे. जेव्हा तुम्ही प्रगती करू शकत नसाल तेव्हा करू नका, परंतु स्थिर राहा. जीवनाच्या मागे येऊ नका. जेव्हा तुम्ही मागे याल तेव्हा तुमचं मोठं नुकसान होईल. म्हणून तुम्हाला मागे यायचं नाही, तर त्या जागेवरती स्थिर राहायचं आहे आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. जीवनामध्ये असे अनेक लोक होते, ते जीवनाच्या यशाच्या शिखरावरती जाऊन पोचले होते, परंतु त्यांच्याकडून अशा काही चुका झाल्या ज्याने ते पुन्हा खाली कोसळले आणि आता पुन्हा वर जाण्यासाठी त्यांना सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून नकारात्मक विचार हा सर्वात मोठा आपला शत्रू आहे आणि हा शत्रू आपलं सर्वात मोठं नुकसान करत आहे. म्हणून जसे देव आपल्याला सांगतील, परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवतील, तसंच करायचं आहे. आणि शेवटी तुमचं कर्म तुमच्या जीवनाचं भविष्य ठरवणार आहे. म्हणून कर्म चांगलं करा, सर्व काही आपोआप चांगलं होईल. आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून नक्की ठेवा. धन्यवाद.